हॅलो एव्हरीवन. व्यवस्थापकीय कार्य आणि आव्हाने, व्यवस्थापन, उत्पादन व वित्त, द्वितीय वर्ष वाणिज्य सत्र 3 ह्या विषयाचं आपण लेक्चर आज पाहणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एल्टन मेयो प्रयोग किंवा हॉथॉर्न अभ्यासणार आहोत. तर एल्टन मेयो प्रयोग हा मानवी संबंध किंवा मानवी वर्तणुकीवर अवलंबून आहे. म्हणजेच नवसनातनवादी सिद्धांतानुसार उत्पादनामध्ये मानव हा घटक फार महत्त्वाचा समजला जातो. यामध्ये मानवाची वैयक्तिक व सामुदायिक जी वर्तणूक असते ती जास्त काय करते, त्याला ती महत्त्वाची असते. म्हणजे माणूस कसा वागतोय किंवा त्याची मानसिक स्थिती किंवा त्याची वर्तणूक कशा पद्धतीने आहे यावरती व्यवसाय संस्थेचं किंवा उत्पादनाचं हे काय असतं, प्रगती किंवा यश अपयश अवलंबून असतं. म्हणूनच यामध्ये औपचारिक व अनौपचारिक संघटन याचा एकत्रित विचार केला जातो. तर नवसनातनवादी मानवी संबंधाची सुरुवात ही करते हॉथॉर्न प्रयोगापासून होते. सर्वप्रथम शिकागोच्या वेस्टर्न इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या हॉथॉर्न येथील कारखान्यात 1927 ते 1932 मध्ये एल्टन मेयो यांनी प्रयोग केला. म्हणजे सर्वप्रथम त्यांनी प्रयोग कुठे केली, म्हणजे थोडक्यात की ते प्रयोग कोणावर तरी काय केले, आत्मसात करून बघितले किंवा त्याचा प्रयोग त्या कंपनीतील कर्मचाऱ्यांवरती करून बघितला आणि त्याचा जो रिझल्ट आला त्यालाच काय म्हणतात, एल्टन मेयोचे प्रयोग किंवा हॉथॉर्न अभ्यास. कारखान्यात 1927 ते 1932 मध्ये एल्टन मेयोनी सर्वप्रथम कुठे केले, शिकागोच्या वेस्टर्न इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये. नंतर अमेरिकेतील शिकागो येथील वेस्टर्न इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये हॉथॉर्न या संयंत्रामध्ये 1924 ते 1932 या काळात एल्टन मेयो या व्यवस्थापन तज्ज्ञाने प्रयोग केले. त्यानंतर पुन्हा संयंत्रावर म्हणजे त्या मशिनरीवरती पण प्रयोग करण्यात आले. मशिनरीची उत्पादकता बघण्यासाठी 1924 ते 1932 मध्ये. ह्याच पद्धतीने हॉथॉर्न विद्यापीठामध्ये याबाबतचे एकूण 5 प्रयोग करण्यात आले. म्हणजे एल्टन मेयो आणि तुम्हाला दुसरी जोडी काय विचारली जाते, मानवी संबंध चळवळ. म्हणजे मानवी संबंध चळवळीसाठी यशस्वी होण्यासाठी कोणता प्रयोग करण्यात आला, तर एल्टन मेयो यांचा हॉथॉर्न अभ्यास हा करण्यात आला. त्यानंतर जे 5 प्रयोग करण्यात आले ते आपण एक एक बघणार आहोत. तर पहिल्या प्रयोगामध्ये एल्टन मेयोने काय केलं, तर महिला कर्मचाऱ्यांचे कंपनीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये समजा 2 महिला कर्मचाऱ्यांचे 2 स्वतंत्र गट तयार करण्यात आले. कशासाठी केले ते स्वतंत्र गट, तर त्यांची उत्पादन क्षमता आणि कार्यक्षमता. म्हणजे ते त्या दिवसाला किती काम करू शकतात ही काय असते, त्याची उत्पादन क्षमता आणि कार्यक्षमता. म्हणजे सकाळी असणारी त्यांची एनर्जी शेवटपर्यंत असेल का किंवा त्याच्यावरती कोणत्या गोष्टीचा परिणाम होतो का हे पाहण्यासाठी त्यांनी काय केलं, महिलांचे 2 स्वतंत्र गट केले. नंतर त्यांच्या मते कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ही त्यांच्या मानसिकतेवर अवलंबून असते. हे तर साहजिकच आहे. आपलं जर मन उदास असेल तर आपल्याकडून काम काय होतं, कमी होतं, बरोबर. त्याच पद्धतीने चांगली मानसिकता असणाऱ्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता अधिक असल्याचे असणार. ज्याची चांगली मानसिकता आहे ते महिला काय करणार, चांगली क्षमतेने काम करणार व चांगली मानसिकता नसलेले कर्मचारी कार्यक्षमता कमी असल्याचे आढळून आले, बरोबर. चांगली मानसिकता कार्यक्षमता अधिक आणि ज्यांची मानसिकता कमी आहे किंवा ज्यांची मानसिकता उदास आहे त्यांची कार्यक्षमता काय असेल, कमी असल्याचे आढळून आले. म्हणजे पहिल्या प्रयोगामध्ये त्यांनी असा निष्कर्ष काढला, व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांची मानसिकता चांगली असावी असे त्यांनी प्रतिपादन केले. म्हणजे चांगलं व्यवस्थापन होण्यासाठी मानवी संबंधामधील पहिला घटक कोणता, मानसिकता. कर्मचाऱ्यांची मानसिकता ही कशी असली पाहिजे, चांगली असली पाहिजे.
त्यामुळे त्याची कार्यक्षमता तशीच त्याची उत्पादन क्षमता काय मिळू शकते, अधिक मिळू शकते. ओके, हा झाला पहिला प्रयोग. निष्कर्ष लक्षात ठेवा. आणि त्यांनी काय केलं तर महिलांचे गट केले कार्यक्षमता पाहण्यासाठी, आणि त्याचा निष्कर्ष काय मिळाला तर व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांची मानसिकता चांगली असली पाहिजे. हा झाला एल्टन मेयोचा पहिला प्रयोग. दुसरा प्रयोग 1927 साली हा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगामध्ये काय केलं तर पुरुष कामगारांना त्यांच्या आवडीच्या कामांसमवेत एका स्वतंत्र रूममध्ये काम करण्याची संधी दिली. म्हणजे पुरुष कामगार आहेत, मगाशी काय होते महिला कामगार होते, तर पुरुष कामगारांना त्यांच्या आवडीनुसार कुठलेही तुम्हाला जे आवडतं काम, ज्यांना आता एक फॅक्टरी आहे त्यांना काय आवडतं मशीन वर्क आवडतं, काहींना पॅकिंग आवडतं, काहींना लेबलिंग आवडतं, काहींना अकाउंट डिपार्टमेंटमध्ये काम करायला, त्यानुसार ज्यांना ज्या कामगारांना पुरुष कामगार होते ज्या कामगारांना ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ते काम त्यांना देण्यात आलं. पण एका स्वतंत्र रूममध्ये काम करण्याची संधी दिली. पण त्यांना काय केलं एकत्रित न देता स्वतंत्र रूममध्ये काम करण्याची संधी दिली. तर त्यामध्ये काय झालं बघा, कामासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या, चांगले वातावरण तयार केले, कर्मचाऱ्यांना रूममध्ये कामाचे स्वातंत्र्य दिले, ते त्यांचा एक छानसा गट झाला. या ठिकाणी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता 30% इतकी वाढलेली दिसून आली. बरोबर, म्हणजे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ही असलीच पाहिजे, पण त्यासाठी काय असलं पाहिजे चांगलं वातावरण असलं पाहिजे, त्यांना त्या कामाचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या आवडीचं काम तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने त्या वेळेमध्ये करण्याची मुभा दिली गेली. आणि त्यांचा काय झाला एक छानसा गट तयार झाला. आपण नेहमी म्हणतो एकत्रित केलेलं काम होतं चटकन होतं आणि चांगल्या पद्धतीने होतं. त्या पद्धतीने काय झालं त्यांचा कार्यक्षमतेने काम होण्यासाठी त्यांना चांगलं वातावरण उपलब्ध करून दिलं. कारण त्यांच्याकडे काही त्यांच्यावरती बर्डनच ठेवलं नाही, त्यांना स्वतंत्रता दिली. त्यामुळे काय झालं कार्यक्षमता 30% इतकी वाढली. म्हणजे जी कार्यक्षमता त्यांना वेगवेगळं ठेवून काम झालं असतं ते ग्रुपनी दिल्यामुळे आणि त्यांच्या आवडीचं दिल्यामुळे. कारण कोणतंही आवडीचं काम आपण काय करतो आपण चांगल्या पद्धतीने करतो. ज्यामध्ये आवडच नाही, आपल्याला डॉक्टर व्हायचंच नव्हतं आणि आपल्याला डॉक्टर होण्यासाठी आईने पाठवलं किंवा बाबांनी पाठवलं, तर आपण ते काय करतो आवडीच काम नाही आहे तर ॲडमिशन घ्यायचं म्हणून घेतलं असेल तर त्यामध्ये काय होणार ATETच लागणार आणि चांगल्या दर्जाचा डॉक्टर होऊ शकत नाही. त्याच पद्धतीने इथे आहे, तुमच्या आवडीचं काम मिळालं, चांगलं वातावरण मिळालं, स्वातंत्र्यता मिळाली, तुम्ही काम करण्याची मुभा तुम्हाला मिळाली, तर त्यांची कार्यक्षमता वाढते. बरोबर. मग ह्या प्रयोगामध्ये त्यांनी काय सिद्ध केलं तर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यासाठी कार्यक्षमता तर असलीच पाहिजे, ती कशावरती अवलंबून आहे त्यांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. तर चांगले वातावरण आणि मानवी संबंध म्हणजे चांगला गट, एक ग्रुप असणे आवश्यक आहे. नंतर तिसऱ्या प्रयोगामध्ये काय केलं बघा, या प्रयोगामध्ये सर्वसाधारण अनुभव असलेल्या 5 महिला कामगारांचा एक गट तयार करून त्यांना कामासाठी स्वतंत्र रूम देण्यात आली. म्हणजे या प्रयोगामध्ये पुन्हा काय आल्या महिला कर्मचारी आल्या, 5 महिला कामगारांचा एक गट तयार करून त्यांना कामासाठी स्वतंत्र रूम देण्यात आली. अधिक कामासाठी आर्थिक प्रेरणा देण्याचे ठरवले. म्हणजे इन्सेंटिव्ह कॅश स्वरूपात द्यायचे, आर्थिक म्हणजे पैसे देण्याचे ठरवले. कार्यक्षमतेचे मापन केल्यानंतर असे आढळून आले की 30% कार्यक्षमता वाढली. म्हणजे 5 महिलांचे गट केले, त्यांना स्वतंत्र रूम दिली आणि त्यांची आर्थिक प्रेरणा म्हणजे त्यांना कोणीही काम करतं हे काय कशासाठी करतं पैशासाठी करतं, त्यामुळे आर्थिक प्रेरणा जे जास्त काम करतील त्यांना मोटिवेशन म्हणून जास्तीचे पैसे देण्याचे ठरलं. तर कार्यक्षमतेचे मापन केल्याचे आढळून आल्यानंतर त्यांची कार्यक्षमता त्यानंतर सांगितलं तुम्हाला इन्सेंटिव्ह देतो, तुमचं काम बघितल्यानंतर तुम्हाला प्रमोशन देतो, हे केल्यानंतर काय झालं त्यांची कार्यक्षमता 30%नी वाढली. म्हणजे ह्या प्रयोगामध्ये प्रयोग नंबर 3 मध्ये असा निष्कर्ष काढला कामातील बदल, विश्रांती, वातावरणातील बदल,
आर्थिक लाभात वाढ, पर्यवेक्षणातील बदल इत्यादी कारणाशिवाय कर्मचाऱ्यांमधील एकसंघपणा किंवा एकी यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढल्याचे स्पष्ट झाले. बरोबर, म्हणजे काय झालं, त्यांच्यामध्ये एकी निर्माण झाली, कारण एक एक गट तयार केले आणि त्यांना एका गटासाठी काम देण्यात आलं आणि त्याबरोबर त्यांना आर्थिक प्रेरणा देण्यात आली. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढलेली दिसून येते. ओके. नंतर प्रयोग नंबर 4. प्रयोग नंबर 4 मध्ये या प्रयोगामध्ये 21,000 कर्मचाऱ्यांची मुलाखत घेऊन त्यांची मते व अभिप्राय गोळा केले. म्हणजे 21,000 कर्मचाऱ्यांची मुलाखत घेतली आणि त्यांचं काय मत आहे किंवा त्यांची मतं गोळा केली गेली. ती प्रश्नावली सहाय्याने असेल किंवा कुठल्याही माध्यमाच्या सहाय्याने असेल. तर त्याच्यामध्ये काय होतं, कामाची परिस्थिती, पर्यवेक्षण, कामाचे स्वरूप या बाबींकडे कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले किंवा त्या मुख्य नाहीत असे स्पष्ट सांगितले. म्हणजे कामाची परिस्थिती किंवा पर्यवेक्षण, कामाचे स्वरूप हे काय त्यांच्यासाठी मुख्य नाही असं त्यांनी काय म्हणलं, अभिप्राय नोंदवला. त्यानंतर कर्मचाऱ्यांना संघटनेविषयी आपले मत खुलेपणाने व्यक्त करण्याची संधी दिली. म्हणजे त्या संघटनेसंदर्भात किंवा त्या व्यवसाय संघटनेसंदर्भात तुमचं काय मत आहे हे खुलेपणाने, त्यांचं नाव उघड होणार नाही अशा रीतीने नोंदवण्यास सांगितली. अशा वेळी प्रत्येकाने आपली मते स्वतंत्रपणे खुलेपणाने व्यक्त केली. म्हणजे त्या व्यवसाय संघटनेमध्ये काही जर त्रुटी असतील त्या तर ते जे मालक असतील ते पूर्ण करू शकतील. व्यवसाय संघटनेमध्ये सकारात्मक बदल ते करू शकतील. म्हणजे ह्या प्रयोगाद्वारे असं निदर्शनास आलं किंवा असा निष्कर्ष काढला गेला एल्टन मेयो यांनी, या प्रयोगाद्वारे कर्मचाऱ्यांमध्ये अनौपचारिक स्वरूपाचा गट असतो असे निदर्शनास आले. म्हणजे औपचारिक गट असत नाही तर अनौपचारिक गट असतो. कारण त्यांना अभिप्राय नोंदवायला सांगितल्यानंतर काही लोकांची मतं ही एकसारखी येतात. म्हणजे काही लोकांना, काही ग्रुपना कामगारांमधील असं वाटत असतं की त्यांची कामाची परिस्थिती, पर्यवेक्षण, कामाचे स्वरूप या बाबतीत ते दुर्लक्ष करतात. त्याप्रमाणे त्यांच्या व्यवसाय संस्थेचं मत काहींचं सकारात्मक आणि काहींचं नकारात्मक असतं. म्हणजे औपचारिक गट असत नाहीत पण त्यांचे अनौपचारिक गट हे असतात. एका मताची माणसं ती एकत्र येतात अनौपचारिकरित्या. ओके. हा झाला प्रयोग नंबर 4. नंतर प्रयोग नंबर 5 शेवटचा. या प्रयोगामध्ये सामाजिक घटकांचा कर्मचाऱ्यातील प्रेरणांशी असणारा संबंध अभ्यासण्यात आला. अनौपचारिक गटातील 14 पुरुष ऑपरेटर, 9 वायरमन, 3 जोडणी कारागीर आणि नियंत्रक इत्यादींचा अभ्यास करण्यात आला. या प्रयोगामध्ये काय केलं तर सामाजिक घटकांचा कर्मचाऱ्यातील प्रेरणांशी असणारा संबंध, म्हणजे समाजाचा कर्मचाऱ्यांच्या प्रेरणांशी असणारा संबंध अभ्यासण्यासाठी प्रयोग क्रमांक 5 करण्यात आला. तर अनौपचारिक गटातील तो कसा केला गेला तर अनौपचारिक गटातील 14 पुरुष ऑपरेटर, 9 वायरमन, 3 जोडणी कामगार आणि नियंत्रक इत्यादींचा अभ्यास करण्यात आला. या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणामध्ये आणि कामामध्ये बदल करण्यात आला. मंदीच्या काळामध्ये या कर्मचाऱ्यांना एक काम देण्यात आले. जर काम घाईने केले तर काम लवकर पूर्ण होईल व त्यामुळे आपण बेकार होऊ अशी भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली. म्हणजे मंदीचं काळ आहे, काम खूप नाही आहे, पण दिलेलं काम जर चटकन पूर्ण केलं तर ते काय होतील, बेकार होतील. म्हणजे लवकर काम पूर्ण झालं तर पुढे त्यांना कामच राहणार नाही अशी भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली. त्यांना दैनंदिन कामाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते, परंतु ते माहीत असूनही यांनी ते पूर्ण केले नाही. कारण ते पूर्ण करण्याची त्यांना गरज वाटली नाही. कारण काम त्यांना पूर्ण मिळणार नाही या भीतीने त्यांनी दैनंदिन उद्दिष्टही पूर्ण केलं नाही, त्याच्यातच राखून पुढच्या दिवसासाठी ठेवलं. ह्या प्रयोगामध्ये त्यांनी काय निष्कर्ष केलं की दैनंदिन उद्दिष्ट पूर्ण झालं नाही आणि त्यांचा दैनंदिन उद्दिष्ट पूर्ण केलं नाही का तर आपल्याला काम पुढे मिळणार नाही ह्या भीतीने ते त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि
त्यांनी काय केलं, त्यांना दिलेलं काम त्यांनी पूर्ण केलं नाही. कारण ह्याच्यामध्ये काय अभ्यासलं तर सामाजिक घटक. मग सामाजिक घटक कोणता, मंदीचा काळ, ह्याचा कर्मचाऱ्यांच्या प्रेरणांशी असणारा संबंध प्रयोग क्रमांक 5 मधून अभ्यासला आहे. ओके, या ठिकाणी आपण 5 प्रयोग बघितले, एकूण 5 प्रयोग बघितले. तर हा प्रयोग परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. हे 5ही प्रयोग त्या तुम्हाला उत्तरामध्ये लिहायचं. हे एका प्रश्नाचं उत्तर आहे. एल्टन मेयोचा प्रयोग किंवा ह्याचा अभ्यास स्पष्ट करा किंवा लिहा या परीचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येत असतो. ओके, थँक्यू.